ती मला काय म्हणत माहिती का दुपारी की मी ना इथं मला आराम नाही, मी जाते माझ्या मम्मीकडे आराम करायला. आणि इथून ती तुम्हाला पळवायच्या मागे लागली. हा ती मला बोलती का इथं मला ना, हा मी जाते माझ्या मम्मीकडं, मला तिथंच बरं वाटत. आणि इथून तुम्हाला आता ती घरी पाठवायच्या मागे लागली. हा तिला तर ते आवडतं ना. काय बोलला? काय साईड करू? बंद कर पहिलं, बंद कर. चुकलं. काय झालं? काय भरायचे आज? फी समोर आहे. फी भरायची आहे. काय भरायचे? फी भरायची. किती फी भरायची? 10 आणि पेन. काय बोललास तू मला? काय करायचं? फी बघा नाही, फी बघा किती भरायची. किती आज काय मग बोललास मला? 10 आणि फी. 10 आणि पेन. 20. हे बघ. म्हणजे असं म्हणायचं की तुला 1020 रुपये भरायचे. 1020. हा पण टीचर बोलली आधी 10 लिही मग 20 लिही. काय बोलली टीचर? टीचर वाले 1 10 ले 1 2 0. हा मग टीचर काय बोलले? मग 10 लिहून घेतलं. मला नीट ऐकायला येत नाही, व्यवस्थित बोल. मग 10 लिहून घेतलं ना. टाइम झालं डॉक्टर. मला ते नाही, मला पैशाचं सांग. बोल लवकर पटकन. हा चाललो नाही, मला पहिलं सांग मग. हा माझा डोळा बघा कसा आलेला आहे. गरमीने आता डोळा कशमा घालू. सम्राटची बारी झाली. हा आता सम्राटची बारी झाली. तर सम्राटच्या मम्मीची है ना. सम्राटची बारी झाली आता सम्राटच्या मम्मीची. आता तर एकच आलाय, मायामध्ये दुसरा पण यायला बसला. पाणी येते सारखं डोळ्याला. सकाळी डोळा उघडतच नव्हता. गरम पाणी म्हणजे पाण्याने असं हे करून मग डोळ्यावरती हे केलं. थोडा पण उघडत नव्हता. की घाण काल तब्येत झालेली खूप म्हणजे खूप. कुठे गेला रे? गरम आला लागला. आम्ही फॅन कशी घालत बघा. इकडे घरात ये. कूलर भरला तुम्ही? आओ कूलर भरलं? नाही ना, कूलर पण नाही भरलं. का तुम्हाला बोलली कूलर भरा म्हणून? त्याला पाणी
पाणी लय लागतं. आता उन्हाळा आला, कूलर भरणार नाही तर कसं होणार. कूलर एक तर आमचं एवढं मोठं आहे, 50 लिटरची टाकी. किती लिटरची टाकी आहे? हा? किती लिटरची टाकी आहे? हे आहे 100. 100 लिटरची टाकी आहे. हा. 100 लिटरची टाकी. पाण्याचा तुटवडा आहे आमच्याकडे. मुंबईमध्ये 2 दिवस पाणी येणार नाही, तरी पण आज आलेलं पाणी. ड्रॉप. अरे डोळ्यामध्ये तो ड्रॉप कुठे लागतोय सर? कायचं नाव तन्मय? बॉटल कुठे आहे ती ड्रॉपची? नाही रे, नको देऊ. मम्मीने मला सांगितलंय जर डोळा आला ना, हा काय दिसेना झालंय. अरे यार, काय डोळा आला तर अरे यार. अरे दिसत नाही, त्याच्या समोर हे आलंय, काय बोलतात, ती घाण आलीये, घाण. त्याच्यामुळे अरे पण मला 2 डोळे. 2 डोळे तरी, 2 जरी डोळे असले, एका डोळ्याला काय प्रॉब्लेम झाला, दुसऱ्या डोळ्याने खरंच तुम्हाला व्यवस्थित दिसतं. अरे पण थोडा तरी दिसतं ना. अरे दिसतं, पण ह्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळी फिलिंग येते ना, घडळतंय, असं टोचल्यासारखं होतं, मग माणसाला चिलबिचिल होणारच आहे. माझ्या मम्मीने सांगितलंय की डोळे आल्यानंतर 3 दिवस ड्रॉप नाही टाकायचा, काहीच नाही करायचं. मग काय करायचं? 2-3 दिवस असंच ठेवायचं. त्याच्यानंतर मग काय करायचं? काय करायचं? 3 दिवस पूर्ण डोळा येऊन द्यायचा, 4थ्या दिवशी ड्रॉप टाकायचा. ड्रॉप किंवा लसणी तो तूप असतो ना, तो तूप टाकायचा. आणि मी असं आणि काय? अरे पुढं काय मला पण करू दे ना. मला काय माहिती माझ्या मागे किती टेन्शन. अरे मला सांगशील त्याच्या पुढं काय? एकतर त्या डोळ्या, एकतर आजारी, त्याच्यात चक्कर पडली, त्याच्यात सलाईन, त्याच्यामध्ये सर्दीचं हे, त्याच्यात डोळा आलाय गरमीच्या ह्याच्यात. कोणी सहन करू शकतं का एवढं? तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझी गोष्ट जाऊ द्या, हे बोलतात कोणी सहन करू शकतो. परवाच्या दिवशी आमच्या एरियामध्ये म्हणजे रॅपिडो मारतात. रॅपिडो म्हणजे काम नसलं की रॅपिडो मारतो आम्ही. तर त्यांना एक भाडं लागलं तर आमच्या एरियामध्ये असं वरतीमध्ये जात होते घ्यायला, भाडं घ्यायला जात होतं. भाडं घ्यायला जेव्हा गेले तर तिथे रेती वगैरे होती आणि अशी उतार होती, आय थिंक अशी उतार खाली अशी. तर गाडी स्लिप झाली आणि पडले, ॲक्सिडेंट झाला. मला सांगितलं नाही घरी येऊन. मी जेव्हा झोपले ना तेव्हा मी इथं हाताला बघितलं, बघू हे बघा, हे इथं लागलंय, इथं पोटाला लागलंय आणि पोचाला पण लागलेलं आहे. मी बोलले हा माणूस असा लंगडत का चालतोय. मग झोपताना मी बघितलं, मी तेव्हा पण नाही विचारलं. झोपताना जेव्हा असे मोबाईल बघत होते तेव्हा मी इकडे हाताला बघितलं की काय झालं, तर बोले पडलो. म्हटलं कसं काय? म्हणे वरती चाललेलो भाडं घ्यायला, खाली रेती आली आणि गाडी डायरेक्ट मागं गेली. मग भाडं घेतलंच नाही, मग गाडी स्लिप झाली. म्हटलं असंच पाहिजे तुम्हाला, असंच शांतपणा स्वतःच्या मनाचा करायचा, जास्त एक्स्ट्रा काम करण्याच्या नादात. आणि मग यांना काय होत नाही ना, मग यांनी ठीक आहे तेव्हा यांना काय जर झालं नाही मग मालिश करायला जायची काय गरज होती तुम्हाला? मग आता दुखतंय तर काय करणार? म्हणजे यांचं दुखतंय, मग माझं दुखणं नाहीये का? मला तर एकखट्टे, तुम्हाला तरी एकच दुखणं आलेलं. अरे मी काय बोलतोय, परवा पडलो, काल मालिश करून आलो, काल पण कामाला गेलो तुम्ही, आज पण कामाला गेलो. मग मी माझं पण काम चालूच आहे, त्यांना मी बसून आहे, माझं झोपून का असं ना काम चालू आहे का नाही? म्हणजे माझ्या कामाची काय व्हॅल्यूच नाहीये. म्हणजे यांच्या नजरेमध्ये काम कुठलं असतं माहितीये का? आपण बाहेर धुणी भांडी कामाला जातो, कंपनीत कामाला जातो किंवा जॉबला जातो, म्हणजे घराच्या बाहेर पडणं म्हणजे काम यांच्या नजरेत. आणि मी घरमध्ये बसून एवढं, अक्षरशः डॉक्टर सुद्धा, जो आमचा फॅमिली डॉक्टर आहे तो म्हणजे ते डॉक्टर अभिमान करत होते की बाबा तू घर बसल्या बसल्या एवढे कामं करते,
सिरियसली त्यांना माहित नव्हतं की मी घर बसल्या बसल्या ते बोलतात तू एवढी आजारी पडली, तू बाहेर, मग तू आजारी होती तर मग तू बाहेर जायचं नव्हतं. मी त्यांना बोलली मला साड्यांचा स्टॉक वगैरे आणायचा होता म्हणून. ते बोलले साड्यांचा स्टॉक का? तर मी म्हटलं की मी साड्यांचा बिझनेस करते घरून, प्लस ऑनलाईन करते. ते बोलतात ऑनलाईन. मग मी त्यांना फॉलोअर्स दाखवले माझे, म्हटलं 7 लाख फॉलोअर्स झालेत माझे, यूट्यूबला मी काम करते म्हटलं. त्यांना आश्चर्य वाटलं, आश्चर्य की एवढं सगळं करून मी यूट्यूबला काम करून घरी बिझनेस करते. ते मला गुड बोलत होते माहिती आहे का, की तू एवढं सगळं हँडल करून ही गोष्ट करते घरामध्ये. म्हणजे बाहेरच्या लोकांना माझी हे काय बोलतात जाणीव आहे, तुम्हाला जाणीव नाहीये. ते डॉक्टर मला बोलत होते ठीक आहे ह्या गोष्टी सगळ्या, पण तब्येतीकडे पण लक्ष द्या असे बोलले. विकनेसपणा आला, जेवण केलं नाही 2 दिवस त्याच्यामुळे, आणि बिझनेसचा लोड जरा जास्तच घेतलाय त्याच्यामुळे. म्हणजे आता हे बघा कंटिन्यू कॉल्स चालूच असतात, कॉल रिसिव्ह करायला हे नाही, मोबाईल होतो हँग, म्हणून DM करायला सांगितले सगळ्यांना. तर DM म्हणजे तरी पण कॉल येणारच, त्याच्यामध्ये एक कॉल आला का दुसरा हँग होतो, तिसरा हँग होतो, म्हणून बोलतो आम्ही की DM करा. तरी पण बोलतात, मी तरी पडलो तरी कामाला जाऊन आलो. मग काय केलं? बसल्या बसल्या साड्यांच्या ऑर्डर घेते, समजला का, ब्लॉग काढते, व्हिडिओ काढते, शूटला जाते. अजून आता शब्द अजून निघणारच नाही. अजून आता शब्द कसे अरे डिलिव्हरी पार्सल ते करायचे, ते काय जमा करायला तर मीच जातोय कुणी जमा करायला म्हणजे कुरिअरला. काय ते का तुम्हाला डोंगरावर नाही जायचं, इथंच जायचं द्यायला. तुम्ही नाही तर दुसरं कोणाला गेलंच असतं. तेवढंच काम नाही करू शकत तुम्ही. काय अजून काय काय अजून काय पोराला न्यायचं ते सोडा, आणायचं. तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का मी एवढं पडलो तरी पण मी जातो. जातो. मग मी नाही करत. मी असं करत नाही राहत ना. मग तेच प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला, घरात बसल्याचा आणि बाहेर जाण्याचा तुम्हाला तोच फरक वाटतो. तुला वाटतं का मी घरात असं एकदम आता लागलंय किंवा पडलंय मी असं एकदम आरामात झोपू शकतो? म्हणजे मग कोण आरामात झोपतं? मी असं झोपू शकतो. आता मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला. मला अक्षरशः 2 दिवस झाले कॉल द्यायला सुद्धा सुधरत नाही, तरी पण मी कॉल रिसीव्ह करते. हे माझ्या मम्मीला दिसते पण नवऱ्याला दिसत नाही, तरी पण मी फोन उचलते आणि फोनवर बोलते आणि DM घेते आणि हे करते. झोपू शकतो का मी? मला बेड रेस्ट सांगितलं, बेड रेस्ट. अक्षरशः डॉक्टर बोलले की थोडं पण उठायचं नाही. मी झोपू शकतो का? तुमचं झोपणं सांगू का त्यांना? झोपू शकतो का? त्याचं बोलले तुमचं झोपणं सांगू? झोपू शकतो का मी? तेच ना. मला सांग. हा. तेवढे 10 मिनिटं डोळे लागले जसं का? दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. आहे ना तर मग काय काय अर्धा तास असं झोपला का लगेच? पण माणसाचं कसं असतं ना, म्हणजे जेंट्सचं मी सांगते तुम्हाला, जेंट्सचं कसं असतं, जर सपोज काय झालं गेलं तर म्हणजे एक काम करून आल्यावरती त्यांना घरी आराम करायचा असतो. पण लेडीजचं तसं नसतं. लेडीज कशी बाहेर पण कामाला जाते, कामाला येऊन घरी पण काम करते, प्लस पोरं सोरं असले ते पण बघते, परत दुसरे कामं पण असतात. किती काम असतं लेडीजला, तसं यांना नसतं. यांचं कसं बाहेरचं काम करून आले की बस घरातलं पोरं आणायचं सोडायचं, बाकी एक्स्ट्रा काम वगैरे काहीच नाही. करा बरं आमचं जेवण बनवा, जेवण वगैरे बनवून हे सगळे लादी बिदी पुसणं, मग बाहेर जाणं कामाला. चिडचिड करून अक्षरशः तुम्ही तलाक देशान बायकांना. बायकांना पण एकच बायको. बायकांना म्हणल्याच्या नंतर बायकांना ऐक म्हणजे जरा. तुम्हाला बोलत एक नाही वचन मी. आणि हे अनेक सगळ्या वचन. नवऱ्या जातींच्या ऐक जातीला बोलते मी, सगळ्या मुलांना आणि एक वचन माणसांना. आणि अनेक वचन माहिती तुला? सगळ्या एक माणसांना. वचन म्हणजे एक बायको, अनेक वचन म्हणजे 3-4. शराब. कळलं तुला? एक तर डोळ्याला कळालं का? दिसेना काय झालंय, थांब जरा, फोन आला मला तुला. डोळा एवढा लाल झालाय माझा. त्याच्यात ही गरमी, एवढी गरमी होते आमच्या ह्याच्यात. आमच्या वरचा रूम आहे ना, खूप गरम व्हायला लागलेलं. आता तुला ग्रामर शिकू का मी? तुम्हाला शिकवू का हा? ग्रामर? तुम्हाला शिकवू? व्याकरण तुम्हाला शिकवू का? व्याकरण शिकू का? तुम्हाला शिकवू का? किती शांत बघा ना, डोकं पहिले. हे किती हा? एक तर तब्येत बरी नाही माझी, ये एकदम दे किती सांग जरा. अरे मस्त चाय बनवा थोड्या वेळाने.
चपाती गरम करून अरे मला पहिले तू सांगे किती आहे किती आहे किती आहे हा किती आहे लहान आहे का तू? लहान आहे का? अरे किती आहे दिसतंय तुम्ही का रेडीमेडच झाले का जरा? अरे हे किती आहे मला डोळा लाल झाला म्हणून केलं तर तुम्हाला मी आता सुरवलं असतं ना. काय तर म्हणे माझा डोळा लाल झाला मी सुनावला असताना अरे दुसऱ्यांवर असायचं नसतं असं माहितीये का? सुनावलं असतं काय डोळ्याने बोलणार आहे काय आणि तोंडाने बघणार आहे हा तुम्ही तेच करता का? मग तू कशी काय बोलली माझा डोळा आलाय ना तर लय सुनावला असतं मग बोलता नाही येते मला दिसत नाही व्यवस्थित म्हणून. मग असं बघ ना इकडं बघ इकडं बघ हा. काय त्याच्यावरती ती त्यालाच समजते. काय काय समजलं अरे माझ्या पायाला लागलं मी लंगडत ना होईना पण जात होतो माहिती तुला अरे मग तुम्ही मला ती गोष्ट काय बोलून दाखवताय सारखी? सारखी लग्नात का म्हणजे जात होतो म्हणजे मी करत नाही का घरात? करायचा विषय नाहीये मग डोळ्याने काय आता जेवण बनवू? अरे डोळ्यांनी जेवण नसतं बनवत हे हात ठीक आहे याच्याने मग ठीक आहे चला डॉमर म्हणून मी म्हणते मम्मीकडे जाऊन आराम करते मी म्हणून डॉक्टर बोलत होती 2 दिवस बेड रेस्ट द्या. सांगितलं ना डॉक्टरांना जाऊन मग बघा ते मी त्यांना बोलते म्हणजे रे तुम्ही बोलता ना बेड रेस्ट करायचं बघा हे असे काम करायला सांगता मला. कसे अरे ते म्हणून खाजू तो डॉक्टर नको म्हणून डॉक्टर म्हणून पाहिजे म्हणून ही बरी नाही होत. तिच्या नवऱ्याला बेड रेस्ट नाही असं करू देत. खाजू नकोस हे असं असतं नख नाही लावायचं त्याला कळालं का तुला आता परत असं असं खाजवशील आणि परत इकडे लगेच इकडे लावशील म्हणजे हा आला परत लगेच हा पण चालू तो हायच येणारच एक आला की दुसरं येतोच. हाँ करण आया है अभी अर्जुन भी आने वाला है अर्जुन बी आहे. हा? तन्मय तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल बोल नाही काहीच ना बोल ना नक्की तो काय बोलणार तो बघतोय माझी हालत बघतोय की नाही हालत. मग काल मला उठता येत होतं का? काल मला उठता पण येत नव्हतं मी स्वतः बघितलं. मी कधीच असं झोपून ब्लॉग वगैरे काहीच करते मला काल जरा पण उठता येत नव्हतं. कधी जाईल काय माहिती तुला. डोळा नाही जाणार डोळा कशाला फुटत आहे पाणचड जोक मारू नका मला राग येतोय. अरे भाई असं म्हण असं म्हणतो माझा डोळा कधी बरा होईल इकडं बघ काय पाणी माहिती आलं डोळ्याला. आपल्या नळाला पाणी नाही आलंय 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 सकाळी येऊन गेले जा बरं तेवढा ड्रम भरून घे हा आलं का ड्रम भरून घे अजून काही बाकी सगळं बरं आहे ना मग काय करते काय करू? आरोग्याला जाते का हा किती दिवसासाठी 3 महिने. तुम्ही जा 3 महिने म्हणजे मी कुठं जाऊ मी मम्मीला इथं बोलून घेते. ठीक आहे मग मी कुठं जाऊ एक काम कर ना मी आयडिया देतो मामींना आणि सिद्धार्थ दोघांना इथं बोलून घे मी तिकडं जातो चालेल. हा त्या रूमवर ठीक आहे कधी चालेल. विचार त्यांना बोल का असं मग मी जातो तिकडं मम्मी आलं. चालेल हा. काही हरकत नाही तिथं टी व्ही आहे सगळं आहे बस मम्मी आलं सांगते. अजून काही मला ताप आहे आधी ताप म्हणजे पूर्ण असे कडक होतात ताप येतो. चल डॉक्टरकडे जाऊन वैताग आलाय त्या डॉक्टरचा. त्याला बोलू पाहिजे तर गोळ्या नको देऊ इंजेक्शन सलाईन लावतो तो डायरेक्ट.
गोळ्या पाहिजे का? जर गोळ्या खायच्या आहेत तर मग आपण TMC मध्ये जाऊ. नको. अरे एक नंबर डोस आहे, माझ्या बापाच्या मी गेली नाही TMC. एक नंबर. खाल्लं काय तर लगेच बरंच माणूस. त्या गोळ्या बघूनच माणूस लगेच आजार पळून जातो. किती कडू गोळ्या असतात. बोल लवकर.